जेपी नड्डांच्या सभेला औरंगाबादकरांची पाठ. भर भाषणादरम्यान मोठ्या प्रमाणावर महिला निघून गेल्या. बहुमताच्या आधारावर भाजपनं देश विकला, बर्बाद केला, शेतकऱ्यांसह तरुणांचं वाटोळं केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप. पंतप्रधान मोदी आता नोटबंदी दिन का साजरा करत नाहीत? एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांचा सरकारला सवाल. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक हे अजित पवारांच्या वक्तव्याविरोधामध्ये राज्यात ठिकठिकाणी आंदोलन. भाजपकडून राजीनाम्याची मागणी. नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी, मोदी सरकारचा उद्देश सफल झाला नसल्याचाही काँग्रेसचा दावा. बार्शीतल्या फटाका फॅक्टरीबाबतच्या आगीप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल. 4 महिलांच्या मृत्यू प्रकरणी आरोपींचा शोध सुरू. तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिजान खानच्या जामिनावर 7 डिसेंबरला सुनावणी. न्यायालयीन कोठडीत शिजानचे केस कापण्याची शक्यता. यवतमाळमध्ये हत्येच्या 2 घटना. घागरीनं मारहाण करून पत्नीचा खून, तर सावत्र पित्याकडून चिमुरड्याची विहिरीमध्ये ढकलून हत्या. नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय न्यूज स्टेट. हेडलाईन्स नंतर बाईट सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाचे नेते आणि व्यक्तींनी केलेल्या वक्तव्याचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच हिंदुत्वाचा विरोध करते. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी असा खोचक सल्ला नरेश म्हस्केंनी दिलाय. कायम हिंदुत्वाचा, हिंदू धर्मियांचा, हिंदू तत्वांचा नेहमीच विरोध करते. आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडनं मला काही अपेक्षा नाही आहेत हिंदुत्वाबद्दल बोलणं, परंतु त्यांच्या भूमिकेबद्दल जो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने जो पक्ष निर्माण केले झालेला आहे, त्यांनी त्यांच्या सोबत जाणं हे मला काही योग्य वाटत नाही आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रवादीची भूमिका घेतलेली आहे, परंतु आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिले त्यांची भूमिका त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे किती आमदार राहणार हे अगोदरच बघावं, नंतर शिंदे गटामधील आमदारांचा विचार करावा असा खोचक टोला म्हस्केंनी राऊतांना लगावलाय. पक्षामध्ये अनेक व्यक्ती असतात, अनेक व्यक्ती तिथल्या प्रवृत्ती पण असतात. एकमेका हाताची 5 बोटं सारखी नसतात, परंतु ते सर्व आमदार जरी एकमेकांबद्दल काही समज गैरसमज असतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार आणि सर्व खासदार एकत्र आहेत. संजय राऊतांनी आपल्या जवळचे आमदार टिकतायत का, खासदार टिकतायत का याचा विचार करावा आणि त्यानंतर शिंदे साहेब आणि आमच्या आमदारांचा आणि खासदारांचा विचार करावा. प्रथम आपल्या हाताखाली काय राहतंय, आपल्या टोपीखाली केस राहिलेत की नाही याचा विचार त्यांनी करावा. बीडमधील ठाकरे गटाचे युवा तालुका प्रमुख अक्षय भूमकर यांच्या आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणामध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची चौकशी करा अशी मागणी शिंदे गटाच्या युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी केली आहे. त्या प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली आहे आणि शहानिशा होणंही तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्याची शहानिशा होऊन चौकशी व्हावी अशी एस पिंगळे मागणी केलेली आहे. आणि याच्यात फक्त विपुल पिंगळे एकटाच आहे का, तर वरिष्ठांची अजून कुठपर्यंत साखळी आहे त्याची चौकशी आणि शहानिशा व्हावी अशी आमची बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेकडून मागणी आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. जी सगळी चैन जी आहे ती विपुलच्या वरती जे पद आहे ते विपुल विभागीय सचिव आहे, त्याच्यावरती सचिव आहे, ही चैन जाते वरुण सरदेसाईंपर्यंत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे लोक असतील वरुण सरदेसाईंपर्यंतचे, त्या सगळ्यांची चौकशी व्हावी. सर्वोच्च न्यायालयाचा सन्मानच आहे, परंतु नोटबंदी संदर्भामधील निर्णय दुर्दैवी आहे असल्याची प्रतिक्रिया अतुल लोंढेंनी दिली आहे. नोटबंदी संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही संपूर्ण सन्मान ठेवतो, पण कदाचित नोटबंदी होऊन बराचसा कालावधी उलटलेला आहे आणि त्यामुळे प्रक्रिया पूर्ण रिव्हर्स करता येत नसेल, करून फायदा नाही या अनुषंगानं कदाचित विचार झाला असावा. पण नोटबंदीचे जे उद्देश होते, मग काळा पैसा संपविणे, आतंकवाद संपवणे, ड्रग्सचा पैसा संपविणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेक करन्सी, खोटी करन्सी संपवणे, यातला एक तरी उद्देश सफल झाला आहे का? नाही झाला आहे. ठाकरे गटामधील नेत्यांची सिक्युरिटी कमी केल्यानं सिक्युरिटी वाढवण्यासाठी राज्य सरकार विरोधामध्ये उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती वकील नितीन सातपुतेने दिली आहे.
शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर ठाण्यातील खासदार राजन बाबूराव विचारे हे जुन्या शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच राहिले, त्या गटात राहिले. ते शिंदे गटात गेले नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची सिक्युरिटी कमी केली. पूर्वी त्यांना 2 सिक्युरिटी गार्ड होते, त्यातली एकच सिक्युरिटी गार्ड ठेवले. ही सिक्युरिटी का कमी केली याबाबतच्या पत्रावर त्यांनी देखील केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची ही सिक्युरिटी पुन्हा पुनर्स्थापित केलेली नाही किंवा त्यांची सिक्युरिटी वाढवली नाही. म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. संभाजीराजे धर्मवीर आहेत, धर्मवीरांचं राहणार असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. अजितदादांच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. नाही, धर्मवीर हे धर्मवीरच आहे. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे. की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. अजित पवारांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व जर महापुरुषांचा अपमान करत असेल तर समाज काय आदर्श घेईल असा टोला खासदार उन्मेष पाटील यांनी अजित पवारांना लगावलाय. अजितदादा पवारांसारखं जर अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व जर महापुरुषांचा असा अवमान करणार असेल तर काय आदर्श पश्चातल्या किंवा राजकारणाच्या पलीकडच्या तरुणांना मिळेल. आणि मला असं वाटतं की राज्यकर्ते हे समाजवादी आदर्श असतात आणि किमान मला असं वाटतं कुणी असो मग त्याला पक्ष किंवा जात पात किंवा गट तट हा भाग नाही. म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांच्याबद्दल जो तो आपल्या आपल्या निष्ठेने श्रद्धेने त्यांच्या कार्याने त्यांना त्या ठिकाणी शब्दातून गौरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करत असतो. अजित पवारांना भाजपतर्फे धरणवीर पुरस्कार देणार असल्याची टीका खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादांनी खरं तर हे वक्तव्य करायला नको होतं, कारण की त्यांनीच अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला. त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली, पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्याबद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नावं दिलं आहे. संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते यात दुमतच नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या समर्थनामध्ये दिली आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, याच्यात कुठेही दुमत असता कामा नये. पण धर्मवीर ही संकल्पना छोटी करून त्यांच्या मागे चिटकवण्याचं जे काम चालू आहे ते अत्यंत वाईट आहे. स्वराज्यामध्ये सगळेच आले, सगळ्यांचा समावेश होतो, तेथे ते रक्षक होते. ते महाराष्ट्र धर्म जो स्थापन केलेला तत्कालीन इतिहासामध्ये, मराठा धर्म जो स्थापन केलेला तत्कालीन इतिहासामध्ये, तेथे ते रक्षक होते. ते कोणीही अमान्य करत नाही. भाजपचं महापुरुषांबद्दलचं प्रेम राजकारणापुरता जागृत होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या हिंदू पद पादशाही या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केलाय. पहिलं त्या पुस्तकाची होळी करा. त्यानंतर माधव गोळवळकर यांनी बंच ऑफ थॉट मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. स्त्री लंपट राजा होता, निष्क्रिय राजा होता, अशा पद्धतीचं विधान हे गोळवळकरांनी केलेले. पहिलं त्या पुस्तकाची होळी करा आणि मग अजितदादा पवार यांच्यावरती बोला, कारण तुमचं महापुरुषांचं प्रेम हे राजकारणापुरतं जागृत होतं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. गोळवळकर गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक भाजप जाळणार का असा सवाल आमदार महेश तपासे यांनी केलाय. भाजप दादांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही त्यांनी केला.
गोलवलकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले ते भारतीय जनता पार्टीला मान्य आहे की नाही हे पहिलं भारतीय जनता पार्टीने सांगावं. आणि जर मान्य नसेल तर गोलवलकर गुरुजींचं पुस्तक भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी जाळणार का हे देखील त्यांनी सांगावं. भारतीय जनता पार्टीचे मंत्री असतील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं त्याचा निषेध विधानसभेमध्ये अजितदादांनी केला, राज्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. आज जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे पूर्णपणे दोघलं आहे. अजितदादांना जाणून बुजून बदनाम करण्याचे आंदोलन आहे. उर्फीनं महाराष्ट्रामध्ये नंगा नाच लावलेला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर केली आहे. काहीही बोलून तुम्ही आमच्यावरती हल्ले कराल, आम्ही काय काम करतोय, कुठल्या विषयांवरती काम करतोय हे उर्फी सारख्या उर्फट बाईला सांगायची मला आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगा नाच त्या ठिकाणी चाललाय ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना हा नंगा नाच दिसत नाही का? 9 वर्षाची एक मुलगी आणि तिच्यावर झालेला अशा पद्धतीचा अत्याचार, तिच्या आईने मला ही विनंती केली. मला तर माहिती नाही उर्फट बाई कोण आहे ती, पण तिने मला हे व्हिडिओ पाठवले की उर्फी जावेदचा मुंबईच्या रस्त्यावरील नंगा नाच खपवून घेणार नाही, पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची प्रतिक्रियाही चित्रा वाघ यांनी दिली आहे. मी बघितल्यावर हैराण झाले. तिने मला इंस्टाग्रामचे काही फोटो पाठवले, ते तर अक्षरशः हैदोच होते. आणि असं झाल्यानंतर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही म्हणता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, नक्की व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण तो स्वैराचार नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने नंगा नाच मुंबईच्या रस्त्यांवरती सार्वजनिक ठिकाणी करताय ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही पोलिसात सुद्धा तक्रार केलेली आहे. उर्फी जावेद ही भारतीय संस्कृतीचा ऱ्हास करतेय. महिला आयोगाकडे गुन्हा दाखल करत असल्याची माहिती रितू तावडेने दिली आहे. ती दिसते, कधी पब्लिक प्लेसमध्ये दिसते, आज तर ती नेकलेस घालून आली आहे नुसती. म्हणजे हे सर्व काय चाललंय? भारतीय संस्कृतीचा कसा ऱ्हास करतात ते ह्या पद्धतीची ही उर्फी जावेद ह्या पद्धतीने काम करते. फक्त आर्टिकल 19 जेव्हा पण तिच्याकडे विचारायला गेलं तर आर्टिकल 19चा फक्त ती विषय काढते आणि मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ह्या पद्धतीचं स्वातंत्र्य आम्ही ह्या ठिकाणी जमलेल्या महिला तिला घेऊ देणार नाही. जर महिला आयोगाला आम्ही रितसर पत्र दिलं, अध्यक्ष रुपाली चाकणकर जे समोरचे सतत संस्कृतीच्या भाषा करतात, जे बोलतात त्यांनाच आम्ही जाऊन हे पत्र दिलं आणि सांगितलं महिला आयोगाला सुमोठा अधिकार आहे. महिला आयोग ह्याच्यावरती तिच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकते. उर्फी जावेदला गुगलवर सुद्धा बॅन करावं अशी ही मागणी रितू तावडेंनी केली आहे. आज त्यांच्याकडे आम्ही हे पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे उर्फी जावेदला महिला आयोगमध्ये बोलवून घ्या आणि तिला सांगा की हे लवकरात लवकर बंद करायला. महिला आयोगाला आम्ही अजून एक दुसरं निवेदन हे दिलेलं आहे की गुगलला पत्र द्या, गुगलला पत्र देऊन तिच्यावरती बंदी आणा. गुगलने ह्या पद्धतीचे आधी विषय केलेले आहेत, अशा ज्या महिला किंवा कोणी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं आहे अशा लोकांना बॅन केलेलं आहे. त्याच धर्तीवरती या महिला आयोगाला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही गुगलला पत्र देऊन तिला बॅन करा. उर्फीनं बंद घराच्या आत कोणतेही कपडे घालू शकते, तिचा उद्देश फक्त पैसा कमावणं आहे असाही टोला रितू तावडेंनी उर्फीला लगावलाय. काही घालावं, इनडिसेंट रिप्रेझेंट आपण बोलतो ॲक्ट, इनडिसेंट रिप्रेझेंटचा ती पुरे ज्या पद्धतीने ॲक्टमध्ये सांगितलं आहे की मी काहीही घालू शकते, ती काहीही घालू शकते तिच्या बंद दरवाजाच्या आड. पब्लिक प्लेसमध्ये तिला घालण्याचा अधिकार नाही आहे. ही भारतीय संस्कृती आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानाचा पुरेपूर दुरुपयोग करण्याचं काम ही बाई करते, उर्फी जावेदसारखी. आणि दुसरी गोष्ट काही आहे, आज ही करते, हिला बघून अजून बाकीच्या पण मुली या पद्धतीत पुढे येऊ शकतात. तरुण मुलं त्यांची मनं खराब होतात आहे. जी विकृती या समाजामध्ये फिरते त्यांची विकृती अजून बळावण्याचं काम ह्या पद्धतीच्या बायका करतात बाहेर येऊन. फक्त ओनली द पर्पज काय आहे? अर्निंग सोर्सेस ऑफ मनी, पैसे कमवण्यासाठी इतक्या खालच्या दराला. उर्फी तरुण मुलांचं आयडल होणार आहे का? उर्फीचे फोटो मुलं झूम करून बघतात, त्यामुळे मुलं बिघडत चालली आहेत अशी प्रतिक्रिया भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. आईच्या रूपात आहोत आणि आमच्या घरी आज तरुण मुलं आहेत, मुली आहेत. आम्ही त्यांना काय मेसेज देणार आहे की ह्या मुली ह्या उर्फी म्हणजे या तरुण पिढीचे आयडल होणार आहे का? हिला जर समोर फोकस करून जर तरुण मुलं ज्या पद्धतीने उद्रेक झाला त्यांच्या बघा आता ना बरेच मुलं ॲडिक्शनच्या मार्गावर जात आहेत आणि त्या तशा मुलांनी जेव्हा हिचे हे सगळे फोटोज हे सगळे झूम करून बघून त्यांची मानसिकता बिघडल्यावर
अत्याचाराला बळी मात्र गल्ली बोळातली एखादी नाबालिग मुलगी, एखादी म्हणतात ना शाळेत जाणारी एखादी तरुणी, कॉलेजला जाणारी मुलगीच याला बळी ठरू शकते. ही घरात राहील. अनैसर्गिक युती टिकत नाही आणि सत्तेतही राहू शकत नाही अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केली आहे. ते चंद्रपूरमध्ये भाजपच्या सभेमध्ये बोलत होते. अगर मैं अपनी बात करूं तो एक तरफ हमारा जैम है, जन आधार, जनधन आधार और मोबाइल जैम से हम एक डिजिटली स्वच्छता ला रहे हैं राजनीति में. और एक उनका जैम है वो है जॉइंटली एक्वायरिंग मनी. और उसी तरीके से इनके यहाँ भी महाविकास आघाड़ी थी और उस महाविकास आघाड़ी में हमारा है, बीजेपी का है DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर, और उनका है DBT मतलब डीलरशिप, ब्रोकेज और ट्रांसफर. यही करते चलो. डीलरशिप लो, ब्रोकेज करो, दलाली करो और ट्रांसफर में धंधा कमाओ. उद्धव ठाकरेंनी पाठीमध्ये खंजीर खुपसला असंही नड्डा म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री होण्याची लालसा निर्माण झाली अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र जो अपनी जवान के लिए जाना जाता था, जो अपने शौर्य के लिए जाना जाता था, जो वीरता के लिए जाना जाता था, आज वहां सत्ता के लालच में आकर शिवसेना, उस समय की उद्धव की शिवसेना ने मुख्यमंत्री के कुर्सी के लालच के कारण पीठ में छुरा भोग करके उन लोगों का साथ दे दिया जिनके खिलाफ स्वर्गीय बाला साहब देवरस सारी जिंदगी लड़ते रहे. उनके साथ जाकर के मिल गए. यह परिस्थिती ला. फडणवीसांची प्रकृती ठीक नसल्यामुळे औरंगाबादमध्ये कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. सर्वांची माफी मागतो की आज माननीय देवेंद्रजी यांची अचानक रात्री 1 वाजतापासून प्रकृती येण्यालायक नसल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांनी या सभेला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. देवेंद्रजी येण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचं टेम्परेचर 103 पर्यंत गेलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर आणि आपल्या सर्वांना विनंती केली आहे, क्षमाही मागितली आहे की मी येऊ शकलो नाही. अजित पवारांनी ऐतिहासिक घटनेवरती बोलायचं झाल्यास अभ्यास पूर्ण केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचनाही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे. अर्ध सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. संभाजीराजे हे धर्मवीर, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक होते ही भूमिका संभाजीराजेंनी स्पष्ट केली आहे. आणि म्हणून माझी भूमिका जी काय होती, स्वराज्यवीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, हे मी आज प्रेसच्या माध्यमातून ही माझी भूमिका हे मी सविस्तर पद्धतीने आपल्या प्रेक्षकापुढे मांडली. भारत जोडो यात्रा ही यशस्वी यात्रा आहे. कोणी देश जोडण्याचं काम करत असेल तर जनता त्याला साथ देते अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. जोडो यात्रा एक यशस्वी यात्रा है. पूरे देश में एक मोहब्बत का संदेश देने वाली यात्रा है. अगर कोई देश जोड़ने की बात करता है तो देश उसके साथ ही रहेगा. संभाजी ब्रिगेडने अजित पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. संभाजीराजे धर्मवीर होते याचे पुरावे घेऊन यावेत, आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत असं आव्हान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरेंनी केलंय. आपल्या वीरमरणाने भारतास नवजीवन देऊन यवनी आक्रमणांपासून
त्यांच्या संस्कृतीपासून भारतीय संस्कृतीचं रक्षण करणारा हुतात्मा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्याचं रक्षण केलं. स्वराज्य रक्षण हेच त्यांच्यासाठी धर्मरक्षण होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते सर्व 18 पगड जाती जमातीचं स्वराज्य होतं. कुठलाही धर्माचं नव्हतं, जातीचं नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेस कुठलाही धार्मिक लढा नव्हता, कारण हे स्वातंत्र्य लढा होता. आणि म्हणून हे स्वराज्य टिकवणं, हे स्वराज्य पुढं नेणं, ही प्रेरणा पुढं नेणं, त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज सातत्याने लढले. त्यांनी स्वराज्याप्रती त्यांची निष्ठा होती आणि म्हणून ते स्वराज्य रक्षकच होते. औरंगाबादमध्ये भाजप टिकाव धरू शकणार नाही. येत्या काळामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जागा जिंकणार असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला. प्रत्येक पक्षाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. शिवसेनेने ही तयारी ऑलरेडी मागच्या 3 वर्षापासूनच सुरू केलेली आहे आणि ही तयारी वेगळ्या पद्धतीने शिवसेनेचे संघटनात्मक पातळीवर हे सगळं कामकाज असतं. भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये टिकाव धरू शकत नाही. शिवसेनेच्या मदतीवर भारतीय जनता पार्टीचे सीट या जिल्ह्यातले निवडून आलेले आणि येणाऱ्या काळात जी लोकसभा होईल ती शिवसेना जिंकणार. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार. मराठवाड्यामधील 8 जागेवर भाजप लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजप शिंदे गटाचं अस्तित्व शून्य करत असल्याचा दावाही अंबादास दानवेंनी केला. ते त्यांनीच विचार करण्याची गरज आहे. जर सगळ्याच जागा भारतीय जनता पार्टी करणार तर जे गद्दार लोक आहे आमच्यातून गेलेले हे काय करणार. मला वाटतं हा विचार त्यांनी करण्याची आवश्यकता की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी वक्तव्य करते याचा अर्थ यांचं अस्तित्व हे शून्य करणार आहे. महाराष्ट्रामध्ये 145 मिशन अंतर्गत शिंदे गटामधील आमदार भाजपची धुणीभांडी करत आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावल्यावर त्याला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रात भाजपचे 145 मिशन आहे, तर शिंदे गटातले आमदार जे आहेत धुणीभांडी करायला ठेवणार आहात का असं संजय राऊतांनी निशाणा साधला. संजय राऊतांना आता गेल्या 6 महिन्यामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत स्वतः धुणीभांडी करतात त्याचा अनुभव त्यांना या 6 महिन्यात आला असेल, म्हणून त्यांची ती प्रतिक्रिया आली असणार. संभाजीराजे धर्मवीर आहेत की नाही हे कोणा चोंबड्यांनी शिकवण्याची गरज नाही असा टोला आमदार गायकवाडांनी मिटकरींवरती लगावला. आणि म्हणून कोणा चोंबड्यांनी ते धर्मवीर आहेत का नाहीत का हा शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आमचे वंशज शिवरायांसोबत लढले, संभाजीराजे उदयनराजेंचे वंशज त्यांच्यासोबत लढले आणि जे ते सांगतील तेच खरं आहे. मिटकरी याचा काय संबंध आहे या स्वराज्याशी, त्याच्या परिवाराशी? बाकी लोकांचा काय संबंध आहे? हे जे मैदानातले लोक आहेत हे सांगतात ते खरं. आणि शेवटी आम्ही कोणाला काय म्हणायचं हे आम्हाला शहाणपणा शिकवणारा मिटकरी कोण आहे? शिंदे साहेब कामातून बोलतात तर संजय राऊत रिकाम टेकडे आहेत असा घणाघात आमदार संजय गायकवाडांनी केला. सारखं तुमच्यासारखं पानसटपणा त्यांच्या भाषणामध्ये नसतो. ते जे बोलतात ते कामावर बोलतात आणि कमी बोलतात. या संजय राऊतला चभरेपणा करण्याची सवय आहे. त्याला वाटतं आपल्यासारखं यांनी पण केलं पाहिजे, पण त्याची लायकी आणि सीएम साहेबांची लायकी याच्यामध्ये खूप फरक आहे. सीएम साहेब जे काम करतात त्या कामात बोलतात. हा संजय राऊत रिकाम चोरटे, याला काही काम नसते किंवा जीवनात यानं कधी काही काम केलेलं नाही म्हणून त्याला असं वाटतं. या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्यंत क्रूरपणे अत्याचार केला, त्यांना ठार केलं, तर औरंगजेब राष्ट्रवादीला क्रूर वाटत नसल्याचं भाजप प्रवक्ते राम कदमांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की औरंगजेब क्रूर नाही. ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजांना हलाहाल करून अत्यंत निर्दयतेनं जीवे ठार मारलं, ज्यांच्या डोळ्यामध्ये तळपत्या सळ्या घुसवून ते डोळे बाहेर काढले गेले, तो औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नाही. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. दुसरीकडे राष्ट्रवादी सोबत किती काळ एकत्र राहणार असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो फक्त संभाजी राजांचा छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. आमचा सवाल श्रीमान उद्धव ठाकरेजींना
की जे औरंगजेबाचा उदो उदो करतात त्यांच्या सोबत आपण अजून किती काळ राहणार. औरंगजेब हिंदू द्वेष्टा असता तर विष्णू मंदिर तोडलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी? इथेच तर खरा इतिहास आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेब एवढा क्रूर आणि हिंदू पेक्षा म्हणजे जे काय म्हणायचं त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं. आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या आणि म्हणून मी म्हटलं की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो. दुसरीकडे आव्हाडांनी कोण म्हणतं असं गोळवळ करून. बाईट सुपरफास्ट नंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा न्यूज स्टेट.